वर्षेत जे भारी क्रीडा मंडळ बोरगाव साई तयार राहा. पेंडा सावरकर व्यसन केंद्रीय लोकांनी खाली बसा खाली गजूभाई नायगाव आमचे खाली बसा. विनोदभाई दादा आमचे गव्हाण खाली बसा. आम्हाला दिसत नाही. कृपा करून पेंडा समोर जे प्रेक्षक उभे असतील त्यांनी खाली बसून घ्यावं. साफल्यांना सामना पाहता येईल त्याची दक्षता घ्यावी. ते बिनमुद्याच्या मागणी आहे. बंधुभाई तराजे थोडं साहित्य तर खाली बसून द्या. खाली बसून द्या. हे नम्र विनंती. बंधुभाई तराजे तुम्हाला एक सांगितलं का? अंपायर पण ते खेळ बाकी गडबड करू नये. अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन. कृपा करून दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. अंपायरचा निर्णय हा अंतिम राहील. पंजांना निर्णय अंतिम निर्णय राहील. पंजांना निर्णय अंतिम निर्णय राहील याची सर्व संघांनी नोंद घ्यावी. गडबड करू नये. अंपायर डिसिजन ग्राउंडच्या अंदर कोणी गडबड करू नये. तेव्हा साहित्य कंपाऊंडचे 12 मैं 100 रुपये ठिकाणी नाही. आता सुरेशचा सामना तळेगाव रघुजी विरुद्ध ब्राह्मणवाला. लागली काय हॅलो लगेच दुसरा सामना संभाजी क्रीडा मंडळ बोरगाव वर्सेस जय भवानी क्रीडा मंडळ बोरगाव साई. कोणी संघ कुठेही जाऊ नका. जोरी सामने चालू झालेले आहे. हॅलो पिंटू कुलसंग
यानंतर येणारा सामना संभाजी महाराज क्रीडा मंडळ बोरगाव विरुद्ध जय भवानी क्रीडा मंडळ बोरगाव सावळी या दोन्ही संघांनी हा सामना संपताच मंडळावर उपस्थित राहावे कृपा करून ही नम्र विनंती। तसेच या सामन्याचे पंच म्हणून प्रभाकरराव वरगुडे गोसावी तसेच सिद्धार्थभाऊ आणि काम पाहतील। भेदभादी करे भाई संघाला बाद करून टाका, कोणालाही संदेहाचे कारण नाही। अंपायर समोर भेदभादी करे असेल संघ बाद करा। अंपायर डिसिजन मॅच डिसिजन आणि प्लेयरला शेवटली वॉर्निंग। अंपायर सोबत कोणीही भेदभादी करणार नाही। पुन्हा समोर जे प्रेक्षक उपस्थित असतील त्यांनी कृपा करून खाली बसावे। पंचांचा निर्णय अंतिम राहील। सर्वांनी याची नोंद घ्यावी। अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन। कोणी अंपायर सोबत भेदभादी करू नये। अंपायरचा निर्णय अंतिम राहील आणि जर कोणा संघांनी अंपायर सोबत भेदभादी केली तर संघ बाद करण्यात येईल। याची सर्व संघांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती। अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन। दीपक राऊत अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन। अंपायर सोबत कोणीही भेदभादी करू नये, अन्यथा झाला किंवा नाही झाला सांगण्याचा प्रयत्न करू नका। अंपायर आहे त्याच्यासाठी देईल। बाद झाला किंवा नाही झाला हे तुमचं सांगणं काम नाही, त्याच्यासाठी अंपायर निवडले आणलो। अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन। ज्याही संघानं अंपायर सोबत भेदभादी केली त्याला बाद करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्या सर्वांनी। करू दे, शांत चित्ताने पहा। त्यानंतरचा सामना बोरगाव वर्सेस बोरगाव सामी। बोरगाव वर्सेस बोरगाव सामी बोरगाव हा सामना झाल्यानंतर तुरंत कंपाऊंडच्या बाहेर हात लावू नका। संभाजी क्रीडा मंडळ बोरगाव विरुद्ध जय भवानी क्रीडा मंडळ बोरगाव सावळी या दोन्ही संघांनी हा सामना संपताच मैदानावर उपस्थित राहावं ही नम्र विनंती। अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन। सर्व संघांना विनंती करण्यात येते की अंपायर सोबत कोणीही भेदभादी करू नये,
हॅलो टेक्निकल पॉइंट आहे ना तुमचा हॅलो. तुम्ही अंतर आणला. या आणला तर मग काय विषय थांबतो म्हणा. कृपा करून अंपायरसोबत कुणीही बेजबाजी करू नये. हे शेवटची वॉर्निंग आहे सर्वांना, नाहीतर संघ बाद करण्यात येईल. त्याची बंद घ्यावी. अंपायर डिसिजन लाईन लक्ष ठेव रे तिकडे. लाईनमॅन दोनों बाल लाईनमॅन सगळे मागे लागा. अरे उचलून नाही पाय तू दाखव पाय उचल. कोण नीट रे यानंतर होणारा सामना संभाजी क्रीडा मंडळ बोरगाव विरुद्ध जय भवानी क्रीडा मंडळ बोरगाव सावळी. या दोन्ही संघांनी हा सामना संपताच मैदानावर किटा घालून उपस्थित राहावे, ते मंडळात सहकार्य करावे ही नम्र विनंती. हाफ टाइम झाला सामन्याचा. हाफ टाइम झाला पण बोलत नाही अबे तो मारना दे. बरोबर आहे. त्या दोघांनी तुम्हाला द्यावं. तेवढा होता कोणीही गडबड करू नये. कंबाईनच्या बाहेर हात लावू नका. 100 रुपये देणार. शेंगांच्या घामात जे काही उभे असेल लोक त्यांना खाली बघावं. भाऊ थोडी साईड ना बरं. भाऊ थोडी साईड ना यांना दिसत नाही. अतिशय सुंदर असा सामना श्रीगंध चंद्रपूर महाराज क्रीडा मंडळ प्रांगण परसोडी येथे सुरू आहे. दामणवाडा विरुद्ध
बेलगाव तळगाडा होती सॉरी दुसऱ्या गावी होणारा सामना संभाजी क्रीडा मंडळ बेलगाव जय भवानी क्रीडा मंडळ बोरगाव सावी. हा लगेचच सामना संपल्यानंतर संभाजी क्रीडा मंडळ बेलगाव जय भवानी क्रीडा मंडळ बोरगाव सावी तेंडांमध्ये कोणी गोंधळ करू नये. खाली बसा खाली बसा खाली. अंपायर डिसिजन फ्लॅग डिसिजन. शेवटले 5 मिनिट राहिले सामन्याचे. शेवटले 5 मिनिट. शेवटचे शिंदे त्यानंतर बोरगाव विरुद्ध जय भवानी क्रीडा मंडळ बोरगाव सावळी या दोन्ही संघांनी हा सामना संपतात मैदानावर पिच करून तयार राहावे ही मंडळाची नम्र विनंती. लगेचच तिसऱ्या सामना
आता होणारा सामना हा सामना संघात होणारा सामना संभाजी क्रीडा मंडळ बोरगाव विरुद्ध जय भवानी क्रीडा मंडळ बोरगाव सावळी या दोन्ही संघांनी हा सामना संपतात मैदानावर उपस्थित राहावे ही नम्र विनंती. पेंडालमध्ये कोणी बोलू नये, बाहेर बोला. सुंदर पकड. कधी नाही पाहिजे कुठेही असेल पेंडालमध्ये गेले वगैरे. गोलगाव कुरसंघ कृपा करून पेंडलमध्ये या. गोलगाव कुरसंघ अतिशय सुंदर असा सामना संपतजी क्रीडा महाराज मंडळ लग्नामध्ये सुरू आहे. ब्राह्मणवाडा विरुद्ध तळेगाव रघुजी. अतिशय सुंदर अशी लढत. टाइमआउट ब्राह्मणवाडा तळेगाव. आता लगेचच दुसरा सामना संभाजी क्रीडा मंडळ बेलगाव जय भवानी क्रीडा मंडळ बोरगाव सावळी. नको नाही पुढचे जिथे कुठे असेल त्यांनी पेंडालमध्ये नको बघा, नको नाही. लगेचच दुसरा सामना संभाजी क्रीडा मंडळ बोरगाव जय भवानी क्रीडा मंडळ बोरगाव सावळी. आमचे नवीन नवीन लागले आमचे पुरुष पाटील जिथे कुठे असेल त्यांनी पेंडालमध्ये नंतर बघावे. अंपायर सोबत कोणी विकेट घालू नये. अंपायर डिसिजन मे बी लास्ट डिसिजन याची सर्व संघांनी नोंद घ्यावी. एक पॉइंट. शेवटला एक मिनिट राहिला आहे. शेवटला एक मिनिट. गडबड नका करू. कोणाला एकदा येऊन जाईल तर तुम्हालाच काय लागेल शेवटी. हॅलो, कोणीही गडबड करू नये. अंपायर लास्ट डिसेंबर. लगेचच दुसरा सामना संभाजी क्रीडा मंडळ बेलगाव जय भवानी क्रीडा मंडळ बोरगाव सावळी. अगदी 5 मिनिटात अरे अंपायर ठेवलेले आहे. प्लेअरनं सांगायची गरज नाही. आता लगेचच सामना दुसरा संभाजी क्रीडा मंडळ बेलगाव